टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। राज्यातील 4000 निवासी डॉक्टर संपावर, प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा राज्यभरातील निवासी डॉक्टरांचा संप। महानंदची जमीन अदानींना विकण्याचा डाव, प्राईम लोकेशनची 50 एकर जमीन देण्याचा शिंदे फडणवीसांचा प्लॅन, खासदार संजय राऊतांचा हल्लाबोल। मंत्र्यांच्या शासकीय बंगल्याच्या नूतनीकरणासाठी 5 महिन्यात 30 कोटींचा खर्च, नूतनीकरणामध्ये वाढीव बिलं काढली जात असल्याचा आरोप, मंत्र्यांकडून उधळपट्टीवर सारवासार। अजय बारसकर हा सरकारचा ट्रॅप, आपल्या विरोधात बोलण्यासाठी 40 लाख रुपये घेतले, जरांगेंचा बारसकरांवर गंभीर आरोप। मनोज जरांगेंनी अहंकार आणि हेकेखोरपणामुळे मराठा समाजाचं नुकसान केलं, अजय बारसकर यांचे जरांगेंवर गंभीर आरोप। शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्यावरच जरांगे गुन्हे मागे घ्या बोलतात, जरांगेंच्या मागे शरद पवारच आहेत, संगीता वानखेडेंचा जरांगेंवर हल्लाबोल। महाविकास आघाडीची 27 तारखेला जागा वाटपावर बैठक, महाविकासच्या जागा वाटपावर 27 तारखेला निर्णय होणार, संजय राऊतांची माहिती। राज ठाकरे उद्या कल्याण डोंबिवली दौऱ्यावर, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा दौरा महत्त्वाचा। शिरूरची जागा राष्ट्रवादी भाजपला देण्यास हरकत नाही, शिरूरमधून लोकसभा लढवण्यावर शिवाजी आढळराव पाटील बॅकफूटवर। जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या घरी सीबीआयची छापेमारी, गैरव्यवहार प्रकरणी मलिक यांच्यासह निकटवर्तीयांच्या घरीही सीबीआयची छापेमारी। टॉप हेडलाइंस से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। सोमवारी परभणीमध्ये प्रकाश आंबेडकरांची एल्गार सभा, ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचावासाठी महासभा। आम्ही तुमच्या हुकुमशाही विरोधात आहोत, महाराष्ट्र ओरबाडून गुजरातला नेला जातोय, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। बारामतीमध्ये जय पवारांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचं वाटप, स्वयंरोजगार सेलच्या पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा। शिल्पा बोडके यांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र, महिला समन्वयकांची घोषणा झाल्यानंतर बोडकेंचा राजीनामा। लातूरमध्ये आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक, सुनील तटकरे, संजय बनसोडेंना दाखवले काळे झेंडे, आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। जरांगे प्रसिद्धी मिळवण्यासाठी उपोषण करतात, बारसकर वानखेडे यांच्यानंतर मराठा समन्वयक ज्ञानेश्वर आंबलेंचा आरोप। कोल्हापुरात अमृत योजनेचं काम रखडलं, कोल्हापूरकरांना करावा लागणार पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।